नमस्कार मंडळी, वेलकम टू प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट सिरीज. अफोर्डेबल सेगमेंटमध्ये जर तुम्ही प्रॉपर्टी घेत असाल तर तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. अफोर्डेबल सेक्टरमध्ये येतात मोस्टली 1 BHK 50 लॅक्स बिलो प्रॉपर्टीज किंवा जर तुम्ही 2 BHK छोट्या टॉवर्समध्ये बघत असाल. फोकसली 1 BHK अफोर्डेबल्समध्ये येतात आणि 1 BHK जर तुम्ही उलवेला फोकस करत असाल तर तुम्हाला 3 स्ट्रक्चर्समध्ये भेटून जातात. G+4, G+7 आणि G+13चा कॉम्प्लेक्स टॉवर. रेंज आहे 45 लाखांपासून तर 85 लाखांपर्यंतची. जर तुम्ही 1 BHK ॲज अ इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे फर्स्ट प्रॉपर्टी म्हणून फोकस करत असाल तर आणि तुमचा बजेट कमी असेल, जर तुम्ही 50-60च्या रेंजमध्ये असाल तर तुमचा G+4, G+7मध्ये 1 BHK नक्की होऊन जाईल. पण तो 1 BHK घेताना तुम्ही फोकस करा की ती प्रॉपर्टी वॉकिंग डिस्टन्समध्ये असते पाहिजे रेल्वे स्टेशनपासून. त्यामुळे तुम्हाला इन फ्युचरमध्ये रिसेलमध्ये पण बेनिफिट होतील, कारण की G+4-7च्या टॉवरमध्ये तुम्हाला पार्किंग पॉसिबल नाही होणार आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन जवळ असेल ते तुम्हाला एक बेनिफिट होऊन जाणार. त्याचबरोबर ती जर तुम्ही 1 BHK इन्व्हेस्टमेंट मोठ्या टॉवरमध्ये करत असाल तर नो डाऊट की तू रेल्वे स्टेशनपासून लांब राहणार, एक चांगला प्रीमियम टॉवर राहणार. तर त्यामध्ये तुम्ही जर 1 BHK घेत असाल त्याची कॉस्टिंग 70 लाखांपासून तर 85 लाखांपर्यंत जाणार आहे. जर तुमचं तेवढं बजेट आहे, गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. ते म्हणजे त्या टॉवरमध्ये जर तुमचा 1 BHK असेल तर तुम्हाला ॲम्युनिटीज त्या टॉवरमध्ये असल्या पाहिजेत किंवा तुम्हाला एक प्रॉपर अलॉटेड एक पार्किंग असली पाहिजे, जेणेकरून त्या बिल्डिंगमध्ये उद्या तो फ्लॅट तुम्हाला रिसेल करायचा असेल तर तो पॉझिटिव्ह पॉईंट्स क्रिएट करेल. जर तुम्ही 2 BHK 75 to 80च्या रेंजमध्ये बघत असाल उलवेमध्ये, G+4, G+7मध्ये पॉसिबल होत असेल, सेम आहे की ते तुम्हाला रेल्वे स्टेशन जवळ वेल मेंटेन टॉवर पाहिजे आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला सायझेस पण चांगल्या भेटत असतील आणि मार्केट रेटच्या नुसार तुम्हाला तो फ्लॅट भेटत असेल तर गो फॉर इट. तो फ्लॅट ही तुम्हाला इन फ्युचरमध्ये जर एक टाईम तुम्ही पिरियड एक चांगला होल्ड केलात ना तर ती प्रॉपर्टी ही तुम्हाला ग्रोथ देणारच. कारण की कितीही जरी झालं, नवी मुंबई ही नेहमी डेव्हलप होताना त्याचा सगळ्यात मोठा की फॅक्टर नेहमी आपली लोकलच राहिले आहेत. मुंबईची लोकं ही लोकलवरती सगळ्यात पहिल्यांदा प्रेम करतात. नवी मुंबईमध्ये रेल्वे स्टेशन नियर बाय बेस्ट डेव्हलपमेंट आहे. त्यामुळे जर छोटं टॉवर असेल तर रेल्वे स्टेशन नियर बाय, आणि जर तुम्ही एक मोठ्या टॉवरमध्ये जात असेल तर त्याच्यामध्ये मॅन्डेटरीमध्ये ॲम्युनिटीज किंवा पार्किंग. इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला मनी नाही तर माइंडसेटने स्टार्ट करायची असते. 45 लाख्सपासून पण तुम्ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. प्रॉपर्टी काही दिवसांसाठी होल्ड करा. त्याच्या पुढे तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी त्याचा येत असेल तर ती तुम्ही अपॉर्च्युनिटीमध्ये प्रॉपर्टी रोलिंगमध्ये पैसे कमवा. नेक्स्ट प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करताना तुमचा टार्गेट ऑडियन्स कुठल्या फॅक्टर्सवरती फोकस करणार आहे. त्या एक्सपर्ट नॉलेजसाठी तुम्ही मला फॉलो करा आणि त्याचबरोबर ती प्रॉपर गायडन्स, प्रॅक्टिकल नॉलेज आणि परफेक्ट डीलसाठी स्क्रीनवरती नंबर आहे. लवकरच भेटू.